नमस्कार, माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आम्ही चाललो होतो संध्याकाळी फिरायला. त्या वाटेत माहीमचा मखदूमच्या बाबाची संदल चालली होती. ही बघा संदल. आणि थोड्या वेळाने जरा पुढे गेलो तर तिथं शूटिंगचं असं लोकेशन दिसलं होतं. हे बघा शूटिंग इथे चालली होती, त्या लोकांचे सामान होते. हे बघा लाईट अशी ट्रेनला लावलेली होती. जरा पुढे गेलो ते शूटिंगचे सामान आणखीन दिसायला लागले. हे बघा शूटिंगचे वायरी आणि इथे त्यांच्या खाण्याठिकाण लागलेले आहेत. खाण्याठिकाण अशा त्या गार्डनमध्ये लागलेले आहेत. इथं थोडीशी शूटिंग आम्हाला जरा वेळ बघायला भेटली. आणि परत पुढे गेल्यानंतर अजून एका ठिकाणी संदल दिसली. हे बघा मखदूमच्या बाबाची संदल. यात्रा चालू असल्यामुळे संदल आहेत. आणि मग जरा पुढे गेलो तर अशी लाईट्स दिसल्या. पण संदल असल्यामुळे या लाईट्स आणि संदल दिसत आहे. थोड्या वेळाने पुढे गेल्यानंतर शूटिंगच्या मेन ठिकाणी गेलो तर हे बघा असं शूटिंगचं लोकेशन सजवलं होतं आणि डेकोरेशन केलं होतं. देवीची मूर्ती होती. ही बघा शूटिंग. नमस्कार, माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आम्ही चाललो होतो संध्याकाळी फिरायला. त्या वाटेत माहीमचा मखदूमच्या बाबाची संदल चालली होती. ही बघा संदल. आणि थोड्या वेळाने जरा पुढे गेलो तर तिथं शूटिंगचं असं लोकेशन दिसलं होतं. हे बघा शूटिंग इथे चालली होती, त्या लोकांचे सामान होते. हे बघा लाईट अशी ट्रेनला लावलेली होती. जरा पुढे गेलो ते शूटिंगचे सामान आणखीन दिसायला लागले. हे बघा शूटिंगचे वायरी आणि इथे त्यांच्या खाण्याठिकाण लागलेले आहेत. खाण्याठिकाण अशा त्या गार्डनमध्ये लागलेले आहेत. इथं थोडीशी शूटिंग आम्हाला जरा वेळ बघायला भेटली. आणि परत पुढे गेल्यानंतर अजून एका ठिकाणी संदल दिसली. हे बघा मखदूमच्या बाबाची संदल. यात्रा चालू असल्यामुळे संदल आहेत. आणि मग जरा पुढे गेलो तर अशी लाईट्स दिसल्या. पण संदल असल्यामुळे या लाईट्स आणि संदल दिसत आहे. थोड्या वेळाने पुढे गेल्यानंतर शूटिंगच्या मेन ठिकाणी गेलो तर हे बघा असं शूटिंगचं लोकेशन सजवलं होतं आणि डेकोरेशन केलं होतं. देवीची मूर्ती होती. ही बघा शूटिंग.